नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुमच्या मनात जे कन्फ्युजन चालले, ठीक आहे, की ग्रेस मार्क्स किती भेटणार आहेत, बोनस मार्क्स किती भेटणार आहेत, फ्रीचे मार्क्स सगळ्यांना किती भेटतील, ठीक आहे, सगळ्या गोष्टींकडे आज आपल्याला बघायचंय. भरपूर पॅरेंट्सला या पण गोष्टीचं कन्फ्युजन होतं की पासिंग पर्सेंटेज कितीचा असणार आहे, आम्ही पास होणार का नाही होणार, सगळ्या गोष्टींना आज मी एक्सप्लेन करेल बाळांनो. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर आरती सोनवणे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय आणि सबस्क्राईब या पर्पजने करा बाळांनो. यानंतरची जी पण एमएसटी सीईटीची प्रिपरेशन आहे पूर्ण मी तुम्हाला, जोपर्यंत तुमचे 99% येत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल आणि माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कॅप राऊंड, काउन्सिलिंग वगैरे सगळे गोष्टी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सीईटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, चला बघूया पहिली कॉन्सेप्ट पासिंग मार्क्स बद्दल. ठीक आहे, भरपूर पालकांना आणि विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की आम्ही पास होणार की नाही होणार. बेसिकली पासिंग मार्क्स काय असतात बाळांनो? पासिंग मार्क्स असे मार्क्स असतात ज्यामुळे तुम्हाला तो विषय परत नाही द्यावा लागत किंवा तुम्ही अपग्रेड होऊन जातात. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो, तुमचे भरपूर विषय काही 70 मार्काचे होते बाळांनो आणि काही विषय 80 मार्काचे होते. जसं की तुमचा मॅथचा पेपर 80 मार्काचा होता, इंग्लिशचा पेपर 80 मार्काचा होता, लँग्वेजेसचे पेपर 80 मार्काचे होते. ठीक आहे, काही पेपर फिजिक्स, केमिस्ट्री सारखे पेपर तुमचे 70 मार्काचे होते. तर 70 मार्काच्या पेपराबद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, मी कन्सिडर करतो 30 पैकी तुम्हाला इंटरनल मध्ये कमीत कमी त्यांनी 25 दिलेले आहेत. ठीक आहे, 25 प्रत्येक विद्यार्थ्याला साधारणतः भेटून जातात. ठीक आहे, जोपर्यंत खूपच काही खुन्नस नसेल टीचर सोबत, ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला 25 आरामात भेटतात प्रत्येक विद्यार्थ्याला. 99% विद्यार्थ्यांना 25 तर भेटतात. हे 25 मार्क झाले बाळांनो. म्हणजे तुम्हाला थेअरीमध्ये किती मार्क आणावे लागतील? 10 मार्क तुम्हाला कंपल्सरी आणावे लागतील, तरच तुमचे 35 मार्क कंप्लीट होतील बाळांनो आणि तुम्ही पास होणार. हा झाला पासिंगचा 70 मार्कासाठी. त्याच जागेवर जर 80 मार्काबद्दल बोलायचं झालं बाळांनो, 80 मध्ये 20 तुमचे इंटरनलचे असतात. 20 पैकी कितीही वाईट परिस्थितीमध्ये तुम्हाला 15 भेटूनच जातात बाळांनो. म्हणजे इथं तुम्हाला कमीत कमी थेअरीमध्ये 20 मार्क आणावे लागतील इंटरनलमध्ये, तेव्हा होऊन तुम्ही पास होणार बाळांनो, है ना. तुमचे 35चा पासिंग क्रायटेरिया क्लिअर होईल. समजतंय? म्हणजे तुम्हाला 70 मार्काच्या पेपरमध्ये किती मार्क आणायचे? 10 मार्क तुम्हाला कंपल्सरी आणायचे बाळांनो आणि 80 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 20 मार्क थेअरीमध्ये आणायचेत. ठीक आहे, तरच तुम्ही पास होणार बाळांनो. ठीक आहे, बेअर मिनिमम कंडिशन सांगतोय मी तुम्हाला, है ना. तो तुमचा पासिंगचा क्रायटेरिया तो 35 मार्काचाच आहे बाळांनो. अजून सुद्धा कंबाईन पासिंग आहे, सेपरेट पासिंग नाहीये. एचएससी बोर्डाने अनाऊन्स केलं होतं सेपरेट पासिंगला, पण त्या प्रस्तावाला त्यांनी विड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे, आता तुमची कंबाईन पासिंग आहे, प्रॅक्टिकल आणि तुमचे थेअरीचे मार्क कंबाईन होणार आहे. ठीक आहे, पहिले कसं होतं, पहिले जी अनाउन्समेंट केली होती बोर्डाने की थेअरीची वेगळी पासिंग असावी आणि प्रॅक्टिकलची वेगळी पासिंग असावी, पण असं काही नाही. आता तुमची कंबाईन पासिंग आहे, जसं मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं आणि जसं मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं. हे झालं बाळांनो आता पासिंग मार्क्स. पासिंग मार्क्स बद्दल याच्यानंतर काही डाऊट तुमच्या मनात नसला पाहिजे. आता बोलूया ग्रेस मार्क्स. तुम्हाला किती ग्रेस मार्क्स भेटणार आहेत? पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तुमचे सीईटी मध्ये इथूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला 100% ऑन कॅमेरा या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतोय बाळांनो. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न इथूनच येतील. ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आहे. महाराष्ट्राच्या नंबर 1 काय आहे बाळांनो, त्याचं मागचं पहिले रिझन ऐकून घ्या. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसएम, सांगली, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही लास्ट 5 वर्षाचा रेकॉर्ड चेक करू शकतात बाळांनो. ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 काय? कारण सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात तुम्हाला आयआयटीएन टीचर कडून शिकायला भेटेल सीईटी साठी. ठीक आहे, का गरज काय आयआयटीएन टीचरची? असं आहे का आपले नॉर्मल बोर्डाचे टीचर सीईटी साठी नाही शिकू शकत का? शिकू शकतात, पण त्यांना ते नाही माहित की 3 तासामध्ये पेपरला कसं सॉल्व्ह केलं जातं. तुमचे जे नॉर्मल टीचर आहेत, जे बोर्डाचे टीचर आहेत, त्यांना ते नाही माहित की त्यांना विदिन सेकंड्स क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे असतात. कारण त्यांनी स्वतः सीईटी दिलेली आहे का? तुम्ही एकदा विचारा, ज्याच्याकडून शिकताय त्यांनी स्वतः सीईटी दिलेली आहे का? नाही दिली असणार, है ना. त्यांचे 99% आलेले आहेत का? नाही आले असणार. मग त्यांच्याकडून शिकणं योग्य आहे की नाही योग्य, हे तुम्ही डिसाईड करा बाळांनो. हे सगळे जे टीचर आहेत त्यांनी स्वतः 99% क्रॅक केलेली, स्वतः मेन्स क्रॅक केली, ऍडव्हान्स क्रॅक केली, सीईटी मध्ये 99% सांगतो मी. ठीक आहे, त्यानंतर तुमचे 10 वर्ष शिकवलं आणि त्यानंतर तुम्हाला शिकवायला येणार आहेत बाळांनो. यांना माहिती आहे विदिन सेकंड कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. यांना माहिती आहे त्या 3 तासाचं महत्व काय असतं. त्या 3 तासामध्ये काय तुमचं टेम्परामेंट असलं पाहिजे हे यांना माहिती आहे. तुमचे जे बोर्डाचे टीचर्स, मी त्यांना चुकीचं नाही दाखवते. त्यांना फक्त मी एवढं दाखवतोय की ते योग्य आहेत बोर्डासाठी, ते योग्य नाही आहेत सीईटी साठी, है ना. या गोष्टीची थोडी नोंद घ्या. सेम टू सेम क्वेश्चन तुमच्या सीईटी मध्ये इथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. सेम टू सेम क्वेश्चन,
है ना. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडेल, कारण इथं एक चूक झाली, सीईटी मध्ये कमी पर्सेंटाईल आले, ठीक आहे, तुमचा चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होणार. जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही झालं, चांगलं पॅकेज नाही लागणार. 40-50 लाखाचं जे तुम्ही स्वप्न घेऊन चालताय ते पॅकेज तुम्हाला नाही लागणार. म्हणून सीईटीची प्रिपरेशन खूप योग्य डायरेक्शनने करा बाळांनो, योग्य पर्सन कडून करा सीईटीची प्रिपरेशन, कारण हे तुमचं फ्युचर डिसाईड करणार असणार आहे. तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची आहे. आणि मला ठाऊक आहे माझे मॅक्झिमम ऑडियन्स मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास ऑडियन्स मधून आहे. तुम्हाला तुमचं फ्युचर डिसाईड करायचंय. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. बाळांनो, काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात. ठीक आहे, चला आता बघूया आपण बेसिकली ह्या क्रॅश कोर्समध्ये ना बाळांनो 5 डॉमिनेटर स्ट्रॅटेजी आपण वापरतो, जी आपण लास्ट 10 वर्षापासून वापरतोय आणि सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी सारख्या कॉलेजेसमध्ये जात आहे. काय असते 5 डॉमिनेटर स्ट्रॅटेजी? बेसिकली क्लासमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला थर्मोडायनामिक्स शिकवत आहे ना. पहिले थर्मोडायनामिक्सचे सगळे कॉन्सेप्ट बाळांनो, ठीक आहे, सगळे कॉन्सेप्ट डिटेलमध्ये तुम्हाला शिकवले जातात. त्यानंतर सगळे न्यूमेरिकल्स, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणकोणते क्वेश्चन आले त्या सगळ्या क्वेश्चनला विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं असतं ते तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला शीट्स प्रोव्हाइड केले जातात, मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जातात आणि या 5 गोष्टी इनफ असतात तुम्हाला 99% साठी. म्हणून सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी व्हीजीटीआय मध्ये बाळांनो. नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, चला आता बोलूया आपण पासिंग मार्क्स बद्दल. समजलं तुम्हाला. आता आपण ग्रेस मार्क्स बद्दल बोलूया. ग्रेस मार्क्स काय असतात? ग्रेस मार्क्स एक असे मार्क्स असतात बाळांनो जे तुम्हाला दिले जातात गव्हर्नमेंट तर्फे, जेणेकरून तुम्ही पास व्हावे. जसं की का ग्रेस मार्क्स सगळ्यांना भेटतात का? ऑल स्टुडंटला भेटतात का? नाही, सगळ्यांना नाही भेटत. कोणाला भेटतात? जे पास होऊ नाही शकत त्यांनाच ग्रेस मार्क्स भेटत असतात बाळांनो. फॉर एक्झाम्पल, आता पहिले काही कंडिशन सांगतोय मी. ही पहिली कंडिशन समजली की सगळ्यांना ग्रेस मार्क्स नाही भेटत. ठीक आहे. मॅक्सिमम तुम्हाला 15 ग्रेस मार्क्स भेटतात बाळांनो. तुम्ही ते 15 ग्रेस मार्क्स तुमचे जे पण विषय फेल होत आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकतात. 15 फुकटचे मार्क असतात. ठीक आहे. प्लस मॅक्झिमम एका विषयात तुम्ही 10च मार्क यूज करू शकतात. या 15 एक बँक आहे समजा, असं कन्सिडर करा. एक पॉकेट आहे ना. काय पॉकेट आहे? या 15 पॉकेट मधून तुम्ही फक्त 10च मार्क यूज करू शकतात एका विषयासाठी, 1 सब्जेक्टसाठी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. जर तुमचे फिजिक्समध्ये 30 मार्क आले, केमिस्ट्रीमध्ये 32 मार्क आले आणि मॅथ्समध्ये तुमचे 28 मार्क आले है ना, तर तुम्ही काय करणार? ही 15ची बँक तुमच्याकडे आहे बाळांनो. ठीक आहे, 15 मार्काची बँक, 15 मार्क पॉकेटमध्ये आहेत तुमचे. मग तुम्ही काय करणार? इथून 5 काढून घेणार. किती उरले? इथं किती झाले? 35. तुम्ही पास होऊन गेले, बरोबर. इथं 5 काढल्यानंतर किती उरले? 10 उरले, बरोबर. आता इथं 32 आहेत. पासिंगसाठी किती लागतात? 3 मार्क लागतात. इथून 3 काढा. किती झाले? इथं प्लस 3 केले, 5 झाले तुम्ही, बरोबर. इथं किती उरले? आता 7 उरले. 7 मध्ये किती आता तुम्हाला किती लागताय इथं पास होण्यासाठी? 7 पैकी 7 लागताय है ना, बरोबर. इथं तुम्ही 7 टाकले, 35 झाला तुमचा पासिंग. इथं 0 उरले तुमचे. आता तिघ सब्जेक्ट मध्ये पास पण झाले तुम्ही. तुमचा पासिंगचा कोटा पण संपला तुमचा है ना. आता अजून एक सिनेरिओ घेऊ. मला माहिती काही कन्फ्युजन असेल तुमच्या डोक्यामध्ये, मी क्लिअर करतोय. ठीक आहे. 15 मार्क तुमचे भेटणार आहेत, बरोबर. 15 मार्कच पॉकेटमध्ये आहेत तुम्हाला. आता फिजिक्समध्ये तुम्हाला 20 मार्क आले फॉर एक्झाम्पल, 100 पैकी. मॅक्सिमम किती यूज करू शकतात पास होण्यासाठी? तुम्हाला आता गरज कितीची? 15ची, बरोबर, पास होण्यासाठी. त्यामुळे तुमचे 35 होऊन जातील. पण या 15 पैकी एका विषयात फक्त तुम्ही 10 यूज करू शकतात. तर तुम्ही 20 प्लस 10 किती झाले? 30. का तुम्ही पास झाले का? नाही झाले. मग तुम्ही काय, एका विषयात तुम्हाला फक्त 10 यूज करायचे है ना, तर तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पास नाही होणार बाळांनो. ग्रेस मार्कचा यूज करून सुद्धा तुम्ही पास नाही होणार. ग्रेस मार्काचा यूज करून तोच पास होईल जो 10 मार्काच्या डिफिशियंट मध्ये. फॉर एक्झाम्पल, जर तुमचे इथं फिजिक्समध्ये 25 येऊन गेले बाळांनो, तर तुम्ही काय करणार? 10 मार्क इथून काढणार पॉकेटमधून आणि तुमचे 35 कंप्लीट करून घेणार, बरोबर आहे. समजलं तुम्हाला गोष्ट? फॉर एक्झाम्पल अजून एक सिनेरिओ घेऊ. 15 मार्क तुम्हाला भेटणार आहेत. फिजिक्समध्ये तुमचे 25 आले बाळांनो है ना, केमिस्ट्रीमध्ये तुमचे 30 आले आणि मॅथ्समध्ये सुद्धा तुमचे 34 आले. अशा सिच्युएशन मध्ये काय होईल? आता फिजिक्समध्ये तुम्हाला पास व्हायचंय. काय करणार तुम्ही? इथून 10 मार्क काढणार, बरोबर. 10 मार्क एका विषयासाठी मॅक्सिमम 10 काढू शकतो आपण. इथं 35 झाले, तुम्ही 5 झाले. इथं उरले किती? आता 5 उरले, बरोबर. 10 काढले गेले आपले ऑलरेडी. इथं 30 आहेत, 5 तुम्ही कंप्लीट करून घेणार, 35 मार्क है ना. 5 इथून काढून घेतले ना तुम्ही. आता किती उरले? इथं 0. आता इथं मॅथ्स मध्ये 34 आहे. इथं काही उरलंच नाही, तर तुम्ही मॅथ्स मध्ये फेल असणार बाळांनो. काय असणार? फेल असणार. कारण तुमच्या बँकमध्ये काहीच उरलं नाही ना. 15 मार्कच्या बँकेमध्ये काहीच उरलं नाही तुमचं. समजते गोष्ट है ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रेस मार्क्स दिले जातात. ग्रेस मार्क्स फक्त त्याच विद्यार्थ्यांना दिले जातात ते फेल होणार असतात. रिपीटर वगैरे सगळ्यांना भेटतील. ठीक आहे, काही त्याच्यात टेन्शन घ्यायची गरज नाही. ग्रेस मार्क्सचा कॉन्सेप्ट समजला आता आपल्याला. आता बोनस मार्क्स. बोनस मार्क्स तिथं दिले जातात बाळांनो जिथं
जे बोर्ड्स असतं, बोर्ड्स कडून कुठे ना कुठे मिस्टेक झालेली असते परीक्षेमध्ये. जसं की आता फिजिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 बोनस मार्क्स भेटणार आहेत बाळांनो. 5 to 6 बोनस मार्क्स तुम्हाला आरामात भेटणार आहेत. जे तुमचे 2 प्रश्न होते, एक तुमचा ईडीज करंटचा प्रश्न होता है ना, एक तुमचा बार मॅग्नेटचा प्रश्न होता आणि एक तुमचा लॅप पॅलेस लॉचा होता वाटतं. या तिघा प्रश्नांमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन नव्हतं दिलं बोर्डाने, ठीक आहे, कारण बार मॅग्नेट मध्ये पण नॉर्थ साऊथ लिहून चालणार नाही, ठीक आहे. डिटेल एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे होतं प्रश्नामध्ये. ईडीज करंट मध्ये सुद्धा बुकमध्ये वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, कॉन्ट्रास्ट करताय. लॅप पॅलेस लॉ मध्ये पण बबलचं होता, बुकमध्ये ड्रॉप दिलेला आहे, काही ना काही तिथं प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर या तिघ प्रश्नांमध्ये तुम्हाला काय भेटणार आहेत, बोनस मार्क्स भेटतील बाळांनो. बोनस म्हणजे सर सकट तुम्हाला जर हा ईडीज करंटचा 2 मार्काचा प्रश्न असेल तर 2 पैकी 2 मार्क भेटून जातील डायरेक्ट कम्प्लीट, कारण बोर्डाकडून मिस्टेक आहे प्रश्नामध्ये है ना. लॅप पॅलेस लॉ मध्ये स्ट्रेट लॅप पॅलेस लॉ आहे, तेवढा लॅप पॅलेस लॉला समजा 1 मार्क आहे आणि त्याच्या ऍप्लिकेशनला 2 मार्क आहे, तर तो 1 मार्क तुम्हाला फुकटमध्ये नाही भेटणार. लॅप पॅलेस लॉ म्हणजे काय, हा प्रश्न बरोबर आहे पण त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तर तिथं ते 2 मार्क तुम्हाला फ्रीमध्ये बोनसमध्ये भेटून जातील है ना. असे फिजिक्समध्ये 5 किंवा 6 मार्क तुम्हाला बोनसमध्ये भेटणार आहेत, यांना म्हणतात बोनस मार्क्स बाळांनो. समजते ही गोष्ट. आता आपल्याला वळूया फ्री मार्क्सकडे. फ्री मार्क्स काय असतात, फ्री मार्क्स असे असतात बाळांनो जिथं बोर्डाने इन्स्ट्रक्ट केलेलं असतं पेपर चेकरला की तुम्ही या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना थोडीशी ढील दिली पाहिजे, तुम्ही थोडेसे मार्क येतात ज्याच्यात फ्रीली देऊ शकतात. जसं की आता इंग्लिशचं एक्झाम्पल घेऊ आपण. इंग्लिशमध्ये जो क्वेश्चन होता तुमचा वाईल्ड लाईफ वरती है ना, डॉक्युमेंटरीवरती एक प्रश्न होता बरोबर, तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा होता है ना. याच्यामध्ये आता दरवर्षी काय विचारतात, मूव्ही किंवा बुकचा रिव्ह्यू विचारतात, हे विद्यार्थी प्रिपेअर करून जातात. यावर्षी काय विचारलं, वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीवरती. खेड्यातल्या विद्यार्थ्याला काय माहिती असणार आहे डॉक्युमेंटरीवरती तुम्हीच मला सांगा. त्याला काहीच माहित नाही असणार आहे, त्याने काही जरी लिहिलं असेल तरी त्याला तिथं 4 पैकी 4 द्यायला लावलेले आहेत बोर्डाने है ना. 4 पैकी 4 किंवा मॅक्सिमम मार्क द्यायला लावलेले आहेत है ना, जेणेकरून असे जे प्रश्न असतात त्याच्यात थोडीशी ढील दिली जाते, चेकिंगसाठी ढील दिली जाते, त्याला म्हणतात आपण फ्री मार्क्स. अजून कोणता प्रश्न होता, आता सोफीचा जो प्रश्न झाला, सोफीच्या प्रश्नामध्ये काही जरी तुम्ही लिहिलं असेल तुम्हाला थोडेफार मार्क तिथं दिले जातील, जरी तुमचं उत्तर चुकलेलं असेल तरी. गोष्ट समजते. अजून इंग्लिशमध्ये 1-2 मार्क होते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते फ्री मार्क्स भेटणार आहेत बाळांनो, ठीक आहे. फ्री मार्क्स तुम्ही कन्सिडर करा, पूर्ण बोर्डामध्ये तुम्हाला 6 ते 7 मार्क फ्रीमध्ये भेटून जातील सगळ्या सब्जेक्ट मिळून है ना. तर यांना म्हणतात तुमचे फ्री मार्क्स. समजलं. आता कन्फ्युजन क्लिअर झालं. पासिंग मार्क्स, बोनस मार्क्स, ग्रेस मार्क्स आणि फ्री मार्क्स काय असतात, 4 गोष्टी क्लिअर झाल्या. एवढा डिटेल व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती कुठंच भेटणार नाही बाळांनो, ठीक आहे. आता इलिजिबिलिटीवरती आपण नेक्स्ट कोणत्या तरी व्हिडिओमध्ये बघू, सीईटी साठी इलिजिबिलिटी कितीची असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट तुम्हाला इनफ आहे 99% कारण 99% फक्त 5 गोष्टी लागतात बाळांनो, कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल्स, फॉर्म्युला शीट्स, PYQs आणि मॉक टेस्ट. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतंच बुक फॉलो करायची गरज नाही. का मी टार्गेट घेऊ, का नवनीत घेऊ, का ही घेऊ, ती क्वेश्चन बँक लावू, ही क्वेश्चन बँक लावू, काही करायची गरज नाही. एवढ्या 5 गोष्टी केल्या तुमचे 99% कुठंच गेले नाही, कारण मॉक टेस्ट मध्येच 3000 क्वेश्चन आहेत बाळांनो. 3000 क्वेश्चनचे 3000 सोल्युशन्स आहेत. कॉन्सेप्ट PYQ सेशन्स मध्ये किती सारे क्वेश्चन टीचरांनी करून दाखवलेले आहेत. 99% साठी इतकं इनफ आहे ना. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो, ठीक आहे. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.